नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. मी मागच्या भागाची जी मार्किंग आहे ती करून घेतलेली आहे. मोंढा घेतलेला आहे आपण 5.5 इंचाचा. छातीचा चौथा आहे 7 इंच आणि घडी आहे. घडी छातीमध्ये आपल्याला 2 इंच मिळून घडी घेतलेली आहे आपण 9 इंचाची आणि शोल्डर घेतलेला आहे मी 5.25 इंचाचं. 1.5 इंचाचा बॅक साईडचा मोंढा आहे आणि 1.25 इंचाचा पुढच्या भागाचा मोंढा आहे. तर आपण अशा पद्धतीने पाठीमागचा भाग टाकून घेतलेला आहे. त्याचा मी मोंढ्याला शेप देऊन घेते. आज बॅक साईडचा झाला, आता फ्रंट साईडच्या मोंढ्याचा शेप चालू आहे आपला. तर हा जो आहे आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, जो आपल्याला गळ्यारुंदी टाकायची आहे ती कशा पद्धतीने टाकायची आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे. उंची आहे आपली 14 इंच, छाती आहे आपली 28. तर छाती म्हणजे 28 इंचाची छाती असल्यामुळे आपण उंची जास्त घेतो. तर शोल्डर उतरू नये म्हणून आपल्याला जे आपण मोंढ्यापासून जे मोंढ्याचं माप टाकतोय त्या साईडने आपल्याला गळारुंदी मोजायची आहे. मी गळारुंदी घेतलेली आहे 2.5 आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी अशी पूर्ण 3 इंचाची गळारुंदी घेतलेली आहे. जे शोल्डरचं माप आहे ते. आणि आपलं गळारुंदी जे आहे ते 2.25 इंच आलेलं आहे. आणि प्रिन्सेससाठी मी गळा उंची घेतलेली आहे 7.25 इंचाची. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जो गळा घ्यायचा आहे तो घेऊ शकता. आता जो टक्स पॉईंट घ्यायचा आहे आपल्याला 4.25 इंचाचा घेतलेला आहे मी. आणि उभा आहे, आडवा घेतलेला आहे 4.25 इंचाचा टक्स पॉईंट छातीचा, जे आपल्याला प्रिन्सेसचा जो टक्स पॉईंट द्यायचा आहे. आणि उभा घेतलेला आहे 10 आणि अर्धा इंच मार्जिंगसाठी असा 10.5 इंचाचा पूर्ण टक्स आपल्याला भरतोय 4.5 इंच. आणि आपल्याला 2 इंच आपल्याला पपसाठी 2 इंच घ्यायचं आहे. ते मी पपसाठी 2 इंच घेतलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि तिरकी रेष आपल्याला अशा पद्धतीने मारून घ्यायची आहे. आणि तुमचं जे आहे प्रिन्सेस कटचा जो कट आहे त्या कटला अशा पद्धतीने शेप देऊन घ्यायचं. आता जे आपण 2 इंच इथं घेतलेलं आहे ते 2 इंच आपल्याला ह्या कडेने वाढून घ्यायचं आहे वरती 1/2 इंच. आणि अशा पद्धतीने तिरकी रेष मारून घ्यायची आणि अर्धा इंच खालून वाढून घ्यायचा आहे आपल्याला. आणि आपल्याला असा गोल शेप तिरका शेप देऊन घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा. आणि इथं थोडंसं वर घ्यायचं, जो आपण फिटिंग करताना जे ब्लाऊजचे जे कोणे काने येतात बाहेर ते येऊ नये म्हणून अशा पद्धतीने हा जो शेप आहे तो मी देऊन घेतलेला आहे. आता आपल्याला पपसाठी सुद्धा शेप द्यायचा आहे. हे बघा ह्या पद्धतीने शेप द्यायचा आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही ह्या पद्धतीने शेप देऊन बघा, तुम्हाला सुद्धा जमल. आता आपण आपली जी प्रिन्सेस कटची पूर्ण कटिंग झालेली आहे, आपण याची आता कटिंग करून घेणार आहोत. आणि पार्ट म्हणजे बॅक साईड आणि फ्रंट साईड आपण संगच काढलेले आहे. आणि जे अर्धा इंच जे आपण खाली वाढवलेलं आहे आणि जे 2 इंच कडेने वाढून घेतलेलं आहे ते बॅक साईड म्हणजे पाठीमागच्या भागाला त्याची काहीच गरज नाही. त्याच्यामुळे मी 2 इंच ते कट करून टाकणार आहे. खालतून जे अर्धा इंच वाढवलेलं आहे ते सुद्धा मी कटिंग करून टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जो तुमचा गळा असेल तो तुम्ही गळा घेऊ शकता. मी या कटिंगचा जो व्हिडिओ आहे मी तुम्हाला त्याची जी टिचिंग आहे मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा जो मोंढा सुद्धा होता आपला 1.5 इंचाचा तो पण मी कटिंग करून घेतलेला आहे. आता आपला पूर्ण अस्तर कटिंग झालेला आहे. आता आपण पूर्ण ब्लाऊज पीसवर सुद्धा ही कटिंग करून घेणार आहोत. आता आपल्याला ब्लाऊज पीस कटिंग करायचं आहे. बॅक साईड ठेवून घेतलेला आहे मी ब्लाऊज पीस, म्हणजे 80 सेंटीमीटर आहे आणि माप छोटा आहे, त्याच्यामुळे आपल्याला जी फ्रिलची बाही शिवायची आहे ती होणार आहे या ब्लाऊजमध्ये. बॅक साईड आणि फ्रंट साईड मी काढून घेतलेला आहे. आपल्याला कपडा जास्त लागणार आहे म्हणून मी हा भाग थोडासा वर काढून घेतलेला आहे. झाली आपली कटिंग झालेली आहे बॅक साईडची आणि फ्रंट साईडची. आता आपल्याला फ्रिल बाही आहे ती कटिंग करायची आहे. तर आपली बाही आहे 2.5 इंचाची बाही आहे. तर मी जे आपला कपडा आहे तो एकसारखा करून घेते. हे कापड आहे ते एकसारखं करून घेतलेलं आहे. आणि आपल्याला फ्रीला आहे तो पिको करायचा आहे. तर मी पिकोसाठी आणि आपल्याला जी टिचिंगसाठी जे मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे. हे बघा 2.5ची बाही आहे तर मी 3.5 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. आणि 3.5 इंचाचं मी निम्म करणार आहे. 3.5 इंचाचं निम्म अशा पद्धतीने टेप फोल्ड करून घेणार आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1 इंच
वाढवणार आहे, कारण का ती छोटी आहे फ्रिल, तर तिला सुद्धा आपल्याला पिको करायचं आहे आणि मार्जिनमध्ये ती सुद्धा जाणार आहे. आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला आणि आपलं मोजून घ्यायचं छातीचा चौथा भाग 7 इंच आणि 2 इंच मार्जिनसाठी. पूर्ण घडी आपली 9 इंच भरती का, तर ती 9.25 इंच भरते. पाहू शकता तुम्ही 9.25 इंच घडी भरलेली आहे. आणि तुमची जी फ्रिलची बाही आहे त्या बाहीला तुम्ही ह्या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे. बघा मी अशा पद्धतीने शेप देऊन घेते. तुम्हाला दिसणार नाही, मी डार्क मार्कर घेते म्हणजे त्याच्यावर तुम्हाला दिसल. हे बघा ह्या पद्धतीने असा शेप देऊन घ्यायचा फ्रिलसाठी. आधी ती मी कटिंग करून घेणार आहे. आणि मग आपल्याला 2.5 इंचाची जी फ्रिल आहे ती तयार करायची आहे. परत मी 3.5 इंच घेतलेला आहे 1 इंच मार्जिनसाठी ॲड करून, आणि तिला सुद्धा ह्याच पद्धतीने शेप देऊन घ्यायचा. झाली आपली पूर्ण फ्रिलची बाही. खूप सोपी पद्धत आहे. ह्या पद्धतीने तुम्ही कटिंग करून बघा आणि टिचिंगही करा. मी तुम्हाला टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा दाखवणार आहे. तुम्ही करून बघा, तुम्हाला सुद्धा पटकन आणि झटपट समजेल, एवढी सोपी पद्धत आहे. थोडंसं आपल्याला आतून असं कट करून घ्यायचं आहे आणि टक्स देऊन घ्यायचे, मध्य सेंटर काढून घ्यायचं आहे आपल्याला दोन्ही बाह्यांचे. आणि एकसारखं आहे का पहिलं बघून घ्यायचं, दोन्ही सेम आहे का बघून घ्यायचं आणि मग आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. जे एक्स्ट्रा आहे ते आपल्याला कटिंग करून टाकायची. हे बघा अशा पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे जे एक्स्ट्रा आहे. आणि इथून सुद्धा थोडासा कट मारून घ्यायचा. दोन्ही बाह्या म्हणजे दोन्ही साईडच्या मी ह्या बाही तयार करून घेतलेली आहे. आणि कडेने दोन्ही बाह्यांना कडेने आपल्याला पिकोच करायचा आहे. पाहू शकता तुम्ही. हे बघा दोन्ही साईडच्या फ्रिल तयार केलेल्या आहेत. पाहू शकता किती छान, म्हणजे आपण टिचिंग करणार आहोत. टिचिंगच्या वेळेस मी तुम्हाला हा व्हिडिओ दाखवणार आहे. किती छान कटिंग झालेली आहे आपली. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ कुठं न स्किप करता तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळं समजेल. आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. नमस्कार.